ते वेगळे रीड करणं, परत 124 पेजेसची एक बुक असते, तर त्याच्यामध्ये सगळ्या जनरल सायन्स वगैरे सगळ्या जे ट्रॅफिक रूल्स वगैरे आहे ना ते 124 पेजेसमध्ये असतात. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मला माहिती आहे 2 दिवस व्हिडिओ आले नाही आणि तुम्ही सगळे वाट बघत होता का कोमल कधी येणार व्हिडिओ. तर मी कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती का काय कारणांमुळे येणार नाही. तर ॲक्च्युली 2 दिवस मी याच्यासाठी गॅप घेतला होता का माझी ड्रायव्हिंग टेस्ट होती आणि फर्स्ट टाइम जेव्हा आपण टेस्ट द्यायला जातो तर तुम्हाला माहिती एकदम धडधड होतं. त्यामध्ये एक्झामला जायचं तर खूप प्रॅक्टिस पण करावी लागते, अभ्यास करावा लागतो. आणि आपल्या इथे कसं RTO असतो तर लक्झमबर्गमध्ये SNCA असतं आणि हे जे दिसतंय ना इथे एक्झाम द्यायला यावं लागतं. आणि इथे तुम्ही बघू शकता ही रेड कलरची बिल्डिंग आहे आणि माझ्या हातात रिझल्ट आहे. तर मी तुम्हाला सांगणार घरी गेल्यावर का मी पास झाले का नापास झालेले आहे आणि थोड्याफार गोष्टी मी शेअर करणार का बरं मी सुट्टी घेतली आणि खूप प्रेशर होतं ॲक्च्युली माझ्यावर. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आता मनोज कधीचे थांबले होते माझ्यासाठी आणि तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. आणि मी कधी व्हिडिओला सुरुवात करते असं झालं होतं कारण की 2 दिवस गॅप मला सुद्धा करमत नव्हतं, पण बाकीच्या गोष्टी एवढ्या मिक्स होत होत्या ना तर त्यामुळे मग मला पॉसिबलच झालं नाही. चला आता मी घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर डिटेलमध्ये सर्व सांगते. तुम्ही बघितलं तर एक्झाम सेंटरच्या इथे मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि आता घरी आलेले आहे. चहा घेतला आणि तुमच्यासोबत सुद्धा बोलते आणि माझा रिझल्ट काय आहे हे पण तुम्हाला मी सांगते. 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल मी थेरी क्लास केले होते आणि जेव्हा तुम्ही थेरी क्लास करतात तर मग त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्ही कधी पण एक्झाम देऊ शकतात. आणि ही जी एक्झाम असते ना तर इथे कंपल्सरी असते, 12 तासाची तुम्हाला थेरी क्लास करावीच लागतात. आपल्या भारतामध्ये कसं क्लासेस असतात पण कंपल्सरी नसतं, इथे कसं कंपल्सरी असतं, तुम्हाला करावाच लागणार आणि त्यानंतर मग एक्झामला जाऊ शकतो. तर इथे एक्झामचं कसं माहिती का, जसं आपण नॉर्मली एक अभ्यास करतो, प्रॉपर नोट्स असतात, मग ते वेगवेगळे सिग्नल, जनरल साईन वेगळ्या, परत ट्रॅफिक सिग्नलच्या ज्या साईन आहेत त्या वेगळ्या आणि सगळं एवढं प्रिपेअर करणं खरंच खूप डिफिकल्ट होतं कारण की मला वेळच नव्हता मिळत अभ्यास करण्यासाठी. आणि खरं सांगू का मी इग्नोर पण खूप करत होते. माझी जेव्हा धावपळ नव्हती होत तेव्हा मग मी मनोज असायचेच का नाही आता ठीक आहे मनोज आहे म्हणून मग मला एवढी गरज वाटत नाहीये कार शिकायची वगैरे. तर मी जर मनावर अगोदरच घेतलं असतं ना तर ही गोष्ट अगोदरच झाली असती, पण मी मनावरच घेतलं नाही. आणि नंतर मग स्टडी करायची वेळ यायची तर मला कंटाळा यायचा, वेळ पण मिळत नव्हता. आणि तुम्ही बघितलं माझी किती आता सध्या धावपळ होते. आणि जेव्हापासून म्हणजे एका वर्षामध्ये माझी खूप जास्त धावपळ व्हायला लागली ना तेव्हा मला रिअलाइज झालं का नाही मी खरंच ड्रायव्हिंग शिकली पाहिजे. आणि नवीन वर्षाचं रिझोल्युशन हेच होतं माझं का या जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्षामध्येच मला एक्झाम द्यायची आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं का जेव्हा तुमचे थेरी क्लासेस 12 तासाचे कंप्लीट होतात त्याच्या 2 वर्षामध्ये तुम्ही कधी पण एक्झाम देऊ शकता. ते एक्झामला जाण्यासाठी अगोदर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागते, टायमिंग वगैरे असतो. आणि ही जी एक्झाम असते ना तर गुरुवारच्या दिवशीच असते, गुरुवारच्या दिवशी तुम्ही बुक करू शकता. आणि माझी ती इंग्लिशमध्ये होती माझी ती एक्झाम आणि मी 4-5 दिवसा अगोदरच अपॉइंटमेंट बुक केली होती. आणि जानेवारी महिनाच होता माझ्याकडे का या महिन्यातच स्टडी करायची प्रॉपर आणि मग एक्झाम द्यायची. आणि मला वेळ मिळायचा तेव्हा मी थोडं करायचे नंतर परत सोडून द्यायचे. पण मी विचार केला नाही 2 दिवस मी प्रॉपर 2 दिवस मी स्टडीला देते आणि त्यानंतर मग मी एक्झामला जाते. त्यामुळे मग मी व्हिडिओ शूट केले नाही आणि मी कम्युनिटी पोस्ट सुद्धा टाकली होती. भरपूर जणांना असं वाटलं असेल का मला बरं नाहीये किंवा काय झालं कोमल तुझे व्हिडिओज येत नाहीये. तर म्हणून मग मला प्रॉपर वेळ द्यायचा होता. आणि व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना तर 15 मिनिटाचा जरी व्हिडिओ असला ना तरी पण तो पूर्ण दिवसाचा असतो. असं नाही का लगेचच तुम्ही 15 मिनिटं कंटिन्यू करताय आणि लगेचच तो व्हिडिओ बनवला नाही. व्हिडिओ बनवायचं म्हटलं का खूप मेहनत असते. तर मी ठरवलं एक्झाम द्यायचं आणि एक्झाम देऊन आलेले आहे. पण त्यासोबतच आणि हो अजून एक गोष्ट सांगायची आहे का आपल्या इकडची जी एक्झाम राहते इथली एक्झाम असते ना तर खूप डिफरन्स आहे, कंपेअर नाही करू शकत आपण. जे युरोपमध्ये राहतात ना त्यांना माहिती आहे का युरोपमध्ये जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर किती टफ असते ती, म्हणजे खूप खूप स्टडी करावी लागते. स्पेशली
त्या सायन्स समजून घेण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही एक्झामला जातात ना, इतकं कन्फ्यूज ते करतात ना तुम्हाला, तेव्हा आपल्याला ते आन्सर येत पण असलं ना तरी पण असं वाटतं अरे याचं हे उलटं का बरं असं विचारलं, आपण तर याच्याबद्दल तर स्टडी केली होती पण हे असं का बरं येतंय. ऍक्च्युली त्याचं आन्सर तेच असतं, पण त्याचं फिरून फिरून तुम्हाला विचारत असतात कन्फ्यूज करण्यासाठी. तर त्यावेळेस आहे ना म्हणजे खूप टेन्शन येतं आणि मला असं वाटलं अरे बापरे कसं होईल माझं, कारण की तुम्हाला माहिती आहे 2 वर्षामध्ये फर्स्ट टाइम माझं एक्झाम देणं आणि माझ्याकडनं होणार का नाही होणार याचं पण खूप टेन्शन होतं. पण या 2 दिवसामध्ये मी खूप दिवस रात्र ना अभ्यास केला, सांगते तुम्हाला. घरातलं वर्षभर मी आवरत होते, स्वयंपाक मी एकदम असं काय हलकं फुलकं जे बनत तेच बनवत होते, पण मनोजने मला खूप सपोर्ट केला. ते घरातलं पूर्ण बघत होते, परिवेलाचं बघत होते आणि ते मला फक्त म्हणत होते का कोमल तू तुझ्या स्टडीकडे लक्ष दे. तर प्रॉपर मी स्टडी केली, 2 दिवसात जेवढी होईल तेवढी मी केली आणि मग मी एक्झामला गेले. आणि लक्झमबर्गची जी वेबसाईट आहे SNCA, त्याचे क्वेश्चन आन्सर वेगळे होते, ते वेगळे रीड करणं. परत 124 पेजेसची एक बुक असते, तर त्याच्यामध्ये सगळ्या जनरल सायन्स वगैरे सगळ्या जे ट्रॅफिक रूल्स वगैरे आहे ना ते 124 पेजेसमध्ये असतात. आणि ते फक्त अभ्यास करण्यासाठी किंवा ते बुक रीड करण्यासाठी मला 3.5 तास लागायचे. 2 दिवस मी 3.5 तास 3 टाइम आहे ना मी ती बुक कंटिन्यू रीड करत होते, नोट्स काढून ठेवत होते आणि तसा मी अभ्यास केला 2 दिवसांमध्ये. आणि त्याचबरोबर हा पिंक कलरचा तो एक रजिस्ट्रेशन पेपर असतो, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. माझ्याकडे हा पिंक पेपर आहे, हा रजिस्ट्रेशन पेपर असतो. जेव्हा पण तुम्हाला एक्झामला जायचं असतं तर हा पेपर तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. हे बघा, ही मी पूर्ण फाईल बनवून ठेवली होती. तर यामध्ये एक झेरॉक्स असतं, त्यानंतर रेसिडेंट परमिट सुद्धा असतं, ते पण सोबत घेऊन जावं लागतं. हे माझं रेसिडेंट परमिट आहे आणि जो माझा रिझल्ट आहे तो आहे माझ्यासोबत. तर तिथे गेले आणि शेवटी मग मला स्वतःचा जो रिझल्ट बघायचा होता, कारण की तो लगेचच तुम्हाला रिझल्ट कळतो पूर्ण तुमचे क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुम्ही पास झालेले आहात का फेल झालेले आहात. तर मी ते क्लिक केलं आणि जो रिझल्ट बघितला तर मी खरंच एवढी शॉक झाले. आणि मला वाटलं नव्हतं का फर्स्ट अटेम्प्टमध्ये या गोष्टी होईल माझ्यासोबत. आणि मला खरंच खूप शॉक लागला होता, कारण की मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. 2 दिवसच होते माझ्याकडे आणि 2 दिवसामध्ये एवढं सगळं होईल का नाही. आणि माझ्यासाठी हे अनएक्सपेक्टेड होतं ऍक्च्युली. आणि नंतर बघितलं तर स्क्रीनवर बघितलं तर ग्रीन कलरचा असा स्क्वेअरमध्ये बॉक्स असतो. जेव्हा तुम्ही पास होतात तर मग ग्रीन कलरचा स्क्वेअरमध्ये ग्रीन कलर येतो आणि जेव्हा तुम्ही फेल होतात तर स्क्वेअरमध्ये रेड कलर येतो. तर मी जेव्हा क्लिक केलं ना तर ग्रीन सिग्नल आला आणि म्हणजे मी पास झाले आणि मला इतकं भारी वाटलं. म्हणजे मला खरंच वाटत नव्हतं का मी पास झालेले. ऍक्च्युली हे म्हणजे मी उठले आणि लगेच माझ्या तोंडात अचानक यस असं निघालं. तर हा रिझल्ट आहे आणि तुम्हाला मी आजची डेट दाखवते, माझं नाव आणि रिझल्ट दाखवते तुम्हाला. थांबा 1 मिनिट. तर इथे तुम्ही बघू शकता रिझल्ट ऑफ ड्रायव्हिंग थ्योरी टेस्ट. नाव आहे माझं ठोसरे कोमल मनोज. डेट आजची आहे 30/1/2025. अप्लाइड कॅटेगरी आहे B आणि रिझल्ट आहे पास्ट. तुम्ही बघू शकता आणि इथे सिग्नेचर सुद्धा आहे. तर माझी जी YouTube फॅमिली आहे तर त्यांना सुद्धा हा रिझल्ट बघून खूप भारी वाटत असेल, कारण की त्यांना सुद्धा असं वाटायचं का कोमल तू कधी ड्रायव्हिंग शिकते, आम्हाला बघायचं आहे तुला ड्रायव्हिंग शिकताना. तर हो, आता लवकरच मी गाडी शिकणार आहे आणि मला आता म्हणजे गाडी माझी जी प्रॅक्टिकल असणार आहे एक्झाम ती होईल नंतर गाडी चालवण्याची. आणि मला लर्निंग लायसन्स सुद्धा मिळणार आणि त्यानंतर मग तुम्ही लवकरच बघाल मला गाडी चालवताना. आणि आय होप तुम्हाला हा म्हणजे ही न्यूज ऐकून खरंच खूप छान वाटलं असेल आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल. काही दिवसांमध्ये माझं इतकं बर्डन आलं होतं बापरे, मला वेळच मिळत नाही आणि मी थकून पण जायचे सगळं विचार करून. आणि जेव्हा तुम्ही आउट ऑफ कंट्री राहतात आणि जेव्हा तुम्ही एक्झाम देतात ना आणि जेव्हा तुम्ही विचार सुद्धा केलेला नसतो का आपण पास होणार का नाही, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो असं नाही का नसतो, पण एक मनामध्ये थोडीशी भीती असते. तर माझ्या मनात खूप भीती होती, मी खरंच घाबरत होते. आणि बघितलं तर ते सक्सेसफुल झालेलं आहे. याच्या मागे मेहनत तर केलेली आहे मी 2 दिवस आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि थँक्यू सो मच. तुमचे ब्लेसिंग्स जे असतात ना तर ते नेहमी माझ्यासोबत असतात. खूप छान नेहमी कमेंट करत असतात तुम्ही लोक, मला इतके सपोर्ट करत असतात, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि मी ही गोष्ट पॉसिबल झाली कारण की मी त्या गोष्टी मनावर घेतल्या आणि नवीन वर्षाचं जे रिझोल्युशन होतं का मला ड्रायव्हिंगची ही जी एक्झाम आहे ती पास करायची आहे आणि
ते फर्स्ट रिझोल्युशन केलेलं आहे मी. ही टेस्ट पास झालेले आहे आणि संध्याकाळी छान गोडधोड तर व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर छानसा असा गोड पदार्थ मी बनवणार. काय असणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा, बिलकुल स्किप करू नका. आता घरातला आवरायचं आहे, तसाच पसारा आहे, सगळं आवरून घेते, थोडंसं मी रिलॅक्स्ड होते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. घरी आले मी तुम्हाला सांगितली गुड न्यूज आणि त्यानंतर मग काय केलं, स्वयंपाक केला आणि अर्धा पाऊण तास मी थोडासा आराम केला. कारण की काही दिवसांपासून ना खूप दगदग होत होती आणि 2 दिवसांपासून ना मला घरात लक्ष देता आलं नाही. मग क्लिनिंगच्या बाबतीत, मग किचनमध्ये अशी डीप क्लिनिंग, कारण की 2 दिवस आहे ना मी असं नॉर्मल जेवण बनवत होते आणि वरचं आवरत होते. कारण की म्हणून म्हणत होते कोमल तुला जेवढा जास्त वेळ देता येईल स्टडीकडे तेवढा जास्त वेळ दे, बाकीचं मी थोडंफार बघून घेईन. आणि आज सकाळी मला व्हॅक्यूम करता आला नाही म्हणून आता मी व्हॅक्यूमने पूर्ण घर आता क्लीन करते. सकाळी नाश्ता करून आम्ही लगेचच निघालो होतो, कारण की 10 वाजताची माझी एक्झाम होती आणि 9:15लाच आम्ही घरातून निघालो. आणि त्यामुळे मग कसं किचनमध्ये आहे तसाच पसारा आहे, तो आवरायचा आहे. तर आता थोडंसं फ्रेश वाटतंय मला, कारण की खूप दिवसांपासून माझ्या डोक्यावर टेन्शन होतं का कधी हे एक्झाम होते, ते कंटिन्यू माझ्या डोक्यात चालू होतं. तर आता रिलॅक्स झालेले आहे मी. तर आता पटापट आवरून घेते, पॅकिंग केल्याने सगळं क्लीन करून घेते, म्हणजे कसं मला सुद्धा फ्रेश वाटणार. सो बॅक टू रुटीन आणि सगळं चकाचक झालेलं आहे. आणि गोड मध्ये मी बनवणार आहे रबडी, जी आमच्या घरात सर्वांना खूप आवडते. मोठ्या पॅन मध्येच मी आता हे दूध टाकणार आहे आणि हे 2 लिटर दूध मी यूज करणार आहे. आणि याचा मसाला नाही, म्हणजे अगोदर मला ना काही महिन्यांपूर्वी 1 महिन्यापूर्वी काय झालं होतं, असं थंडी खूप पडत होती ना, तर मग मी असा मसाला बनवून ठेवला होता. जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला कसा मसाला बनवून ठेवतो, तर तो मसाला मी बनवून ठेवलेला होता, थोडासा आहे अजून, तर तो मी यामध्ये ऍड करणार. नंतर मग वेगळे परत काजू बदाम केसर वगैरे करेल मी ऍड. आणि तुम्हाला माहिती रबडी बनवायची म्हटली तर 1-1.5 तास आरामशीर लागतो. स्लो गॅसवर आपल्याला दूध आटवायचं असतं आणि नंतर मग ती वरची मलाई असते तर ती हळूहळू येत असते. मग जसं दूध आटतं तसं आपण मग मलाई एकत्र करत असतो, आजूबाजूची जी असते ती. दूध आटलेलं आहे छान. आणि या दूध जेव्हा मी या पॅन मध्ये टाकलं होतं तेव्हा थोडंसं केसर पण टाकलं होतं, त्यामुळे कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे. आणि भरपूर आटलेलं आहे दूध आणि मलाई पण आलेली आहे त्याला. बघा हे एका साईडला असं काढून घेते मलाई. आणि यामध्ये जो बनवलेला मसाला होता ना मी 1 महिन्यापूर्वी, तो ऍड करते. परत थोडीशी वेलची पावडर आणि साखर सुद्धा ऍड करते. अगोदर साखर ऍड करते मी. आता मी कसं कोणते पण असे गोड पदार्थ बनवते ना तर खूप जास्त अशी साखर टाकत नाही, आम्हाला मीडियम आवडतं. आता ही ब्राऊन शुगर आहे, जास्त गोड नाही खावं असं वाटतं, तसं मीडियम असलं तर ठीक आहे. बघा हा मसाला तो करून ठेवला होता मी. परिबेलाला मसाल्याचं दूध खूप आवडतं, भरपूर टाकलं मी. आणि यामध्ये कसं ऑलरेडी वेलची वगैरे आहे. अजून काय दुसरं मला काजू बदाम ऍड करायचं वाटत नाही, कारण की भरपूर मी पावडर ऍड केलेली आहे यामध्ये. आता अजून मला थोडंसं आटवायचं आहे, मला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मग मी टेस्ट करत नाहीये. सहा वाजले आणि इथे आपली रबडी तयार आहे. आणि गार झाल्यानंतर अजून ती घट्ट होईल. आणि हा बाउल काढलेला आहे मी, यामध्ये मी आता ड्रायफ्रुट्स टाकले ना आपण.
ड्रायफ्रुट्सची ती पावडर केली होती आठवतं का ते दुधासाठी, तर तीच ऍड केली याच्यामध्ये, साखर ऍड. आता हे गाळ झाल्यानंतर आम्ही ना फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे अजून घट्ट होईल नाही का ते. बघा 2 लिटरचं तर केवढं अर्धा लिटरच झालं ते. काढून घेते मी. छान आलं एकदम, असं घट्ट होईल मस्त ना ते. मलाई असं खाताना खूप छान. हो ना, केसरचं. आणि हे आपलं बासुंदी, आपण नेहमी जातो तर बासुंदी खातो कुठे माहिती का, बुध हलवाईकडे. त्याच्याकडे जलेबी आणि बासुंदी खूप मस्त लागते तिकडे. पण खातो आपण तिथले सगळे पदार्थ. आपण मग तिथलं म्हणजे हे बेस्ट आहे. पण तसं त्यांची जिलेबी तर बेस्टच आहे खूप वर्षापासून. त्यांची बासुंदी खरंच मस्त आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पण जातो ना तिथे एक चक्कर का असं जातो, तिथे सायंताराला, मिसळला. हे बघा झाली, सगळं काढून घेतले मला मी. गाळ झाल्या मी ठेवून देणार फ्रीजमध्ये आणि नंतर नैवेद्य दाखवू. आज स्वयंपाक करायला सुट्टी म्हणून सांगितलं का तू 5 झालेली आहे म्हणून आपण बाहेर जाऊ जेवण करायला. इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही आहोत कारण की एवढं चांगलं टेस्टी फूड नसतं, ऑनेस्टली सांगते तुम्हाला. मग आम्ही विचार केला चला पिझ्झा खायला जाऊया. पण आम्ही नेहमी जिथे पिझ्झा खायला जातो तर तिथे नाही जाणार आहोत, आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. बघूया कुठे. आमच्या घरापासून थोडंसं 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर तिथे जाणार आहोत. आणि मला तर आता काही स्वयंपाक करायचा नाही म्हणून माझ्याकडे थोडा टाइम आहे. आणि मग काय नाही, थोडंसं बसते. आजचा दिवस थोडा रिलॅक्स आहे माझ्यासाठी, म्हणजे दुपारनंतरचा तो आहे. नंतर या अगोदर खूप धावपळ हे ते, त्यामुळे मग असे दिवस पटापट जात होते आणि वेळ सुद्धा मिळत नव्हता मला. आणि काही दिवसांपासून तुम्हाला मी व्हिडिओमध्ये खूप थकल्यासारखी दिसत असेल कारण की माझी धावपळच तेवढी होत होती. घरातली कामं, व्हिडिओ, परी बेलाचं, परत त्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, त्यामुळे मग थकलेलं. त्याच्यानंतर मग थोडंसं मला स्टडी करायची, ते पण डोक्यात असायचं, स्टडी करायची. पण आता नॉर्मल आहे सगळं. चला मग आम्ही जेव्हा बाहेर निघू तेव्हा बोलते मी तुमच्यासोबत. हा मेड्स पिझ्झा मागवलेला आहे आम्ही आणि आताच पिझ्झा हटमध्ये लॉन्च झालेला आहे. आता हा मागवलेला आहे आम्ही. परिबेलासाठी मार्गरेटा पिझ्झा आणि अजून व्हेजिटेबल पिझ्झा मागवलेला आहे आम्ही. तर मोहितो, अननस आणि एक सिम्पलवालं बासेलवालं. टेस्ट छान आहे, मी बघितलं एकदम मस्त आहे. है ना? त्याच्यामध्ये ॲलोपॅनोज पण ॲड केलं. आम्ही सांगितलं ना कारण की ॲलोपॅनोज आवडतं आम्हाला. काही ठिकाणी ॲलोपॅनोज म्हणतात, काही ठिकाणी हॅलोपॅनोज म्हणतात. ओके, तिथं चालत. सो इथे व्हेजिटेबल पिझ्झा सुद्धा आलेला आहे विथ हॅलोपॅनोज. आम्ही एक्स्ट्रा सांगितलेलं आहे त्यांना ॲड करण्यासाठी. खरं टेस्टी आहे ना. या थँक्स. Bon appetit. Bon appetit. Enjoy your meal. Yes. मगाशीच आलो आम्ही आणि तुम्ही बघितलं मी रबडी बनवली होती, तर ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती गार झाल्यानंतर. आता परत मी बाहेर काढून ठेवलेली आहे. रूम टेम्परेचरवर येईल 10-15 मिनिटानंतर. म्हणजे खूप असे गार पण नको, पण तुम्हाला माहिती आहे रबडी अशी थंडच छान लागते. तर थोड्या वेळात आम्ही ते खाणार आहोत. आणि यावेळेसचा पिझ्झा ना खरंच खूप टेस्टी होता. म्हणजे नॉर्मली खातो चांगला टेस्टीच असतो, पण यावेळेस थोडा अजून चांगला आम्हाला टेस्टी वाटला. आणि तो दुसरा पिझ्झा मी ट्राय केला, तो पण खरंच मस्त होता. स्टफिंग वगैरे मस्त होती त्याची. तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि हा आजचा स्पेशल व्हिडिओ होता. आणि भरपूर जणांना जाणून घ्यायचं होतं का माझ्या ट्रॅव्हलिंगचं काय झालं काय नाही. तर मग मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.